सविनय नमस्कार. आजच्या एपिसोडचं नाव आहे जाग येणार कधी. जाग येणार कधी. एक वेगळा विषय मांडतोय. डाटा सेंटर्स. डाटा सेंटर्स का डेटा सेंटर्स ते आता ठरवा तुम्ही काय ते, कारण कोणी डेटा म्हणतो कोणी डाटा म्हणतो. तर समजा डाटा सेंटर्स किंवा डेटा सेंटर्स ही प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रात येत आहेत आणि भारतातही येत आहेत. हे कुठेतरी घातक आहे. जर आपल्याला त्रास होईल ऐकून, पण हो, हे कुठेतरी घातक आहे. लक्षात घ्या. आणि हे जास्त करून विकसनशील देशात आणि गरीब देशांमध्येच घडतंय. याचं कारण असं आहे, तुल्यबळ जी मोठे शार्क आहेत, बिग शार्क्स, त्यांना हे तिथेच एस्टॅब्लिश करायला हवे आहेत. डाटा सेंटर्स का डेटा सेंटर्स काय ती कुठे विकसनशील देशात आणि गरीब देशामध्ये. डेटा सेंटर्स विशेषतः एआय शी रिलेटेड असलेली, आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड असलेले, दे आर लाईक मॉन्स्टर्स इन ड्रिंकिंग द वॉटर. त्यांना अतिशय त्यांची राक्षसी, भस्मासुरे किरकोळ वाटेल इतकी त्यांची पाण्याची भूक असते, ती थंड करायला लागतात. समजून घ्या मी काय म्हणतोय ते. त्याच्यासाठी प्रचंड पाणी लागतं आपल्याला, म्हणजे त्यांना लागतं आणि ती त्यांची गरज आहे. एअर कुलिंग किंवा काही लिक्विड कुलिंग हे प्रयत्न आहेत चालू, पण ते डेटा सेंटर्सना थंड करू शकत नाही. त्यांना पाणीच लागतं. आणि हे विकसनशील राष्ट्र आणि गरीब राष्ट्र यांनी जरा थोडा मेंदूमध्ये स्वतःच्या प्रकाश पाडून घेतला पाहिजे की आपल्याकडे सुदैवाने बर्फ भरपूर आहे, म्हणजे स्नोफॉल भरपूर आहे. पावसाळा आतापर्यंतही परमेश्वराच्या कृपेने थोडासा इवन अनइवन झाला तरी तसा भरपूर पडतोय पाऊस असतागायत तरी. तर आपल्याला तरीही इतकं सगळं घडूनही आपल्याला पाण्याचं दुर्भिक्ष असतं. टँकर्सचं नसतं कधी. टँकर्स काय पाहिजे तेव्हा मागवा, आम्ही द्यायला बसलोच आहोत. मग कधी 1000 रुपये भाव, कधी 5000 रुपये भाव, पण हक्काचं पाणी जनतेच्या वाट्याला येत नाही. मग ते शहरातले असू देत, ग्रामीण भागातले असू देत. मध्ये मी त्याच्यावर एक एपिसोडही केलेला आहे की गर्भाशय स्त्री, कडेवर एक मूल, हातात दुसरी, म्हणजे काय म्हणतात त्याला, हात दुसऱ्या मुलीमध्ये अडकलेला छोट्या, आणि 3-3 लिटर काय म्हणतात त्याला, सॉरी 3 लिटरचा हंडा घेऊन उन्हात, रणरणत्या उन्हात पाणी आणायला जाते. काय प्रकार हा सगळा. त्यात एल निनोचा परिणाम, एल निनोचं प्रकरण आहे, त्याने पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. बरं, जगातले सर्व मातब्बर क्लायमेटोलॉजिस्ट, सायंटिस्ट, दे आर सेइंग की आता आम्ही हवामानाच्या बाबतीत काय म्हणतात त्याला 100% विधान करू शकत नाही, कारण सीझन्स वाटेल तसे बदलत आहेत. आताही आपण पाहिलं अवकाळीने धुमाकूळ घातला महाराष्ट्रात. आणि जर आपण नीट पाहिलं असेल गेले वर्षभर, तर गेले वर्षभर तामिळनाडू, केरळामध्ये बरेच वेळेला पाऊस पडलेला आहे, वर्षभर. आणि लक्षात घ्या, आपण मान्सून म्हणजे पावसावर अवलंबून राहणारा देश आहोत. सुदैवाने आपल्याकडे 5,500 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. ते आतापर्यंत गेले 10-15 वर्षामध्ये त्याचं जर का आपण पिण्यालायक किंवा पिण्याचं पाणी सोडून इतर वापर, कपडे धुणं असेल, प्रातर्विधी असेल, बाथरूम्स, टॉयलेट्स याच्यासाठी क्लिनिंग वगैरे आणि इंडस्ट्रियल यूजसाठी जर का आपण त्याचं परिवर्तन केलं असतं तर आपल्याला काळजी नव्हती. परत एकदा लक्षात घ्या, डेटा सेंटर्सचं कौतुकच आहे. कुठच्याही देशाला, कुठच्याही राज्याला परकीय गुंतवणूक हवीच असते, त्याच्याबद्दल नाही. पण डेटा सेंटर्स एआय शी रिलेटेड हे प्रचंड पाणी पितात, म्हणून काही विकसनशील देशात आणि गरीब देशामध्ये लोकांनी प्रोटेस्ट सुरू केलेले आहेत की डेटा सेंटर्स नको, आम्हाला आधीच पाणी कमी मिळायला लागलेलं आहे. माझं परत सांगतो, सरकारवर प्रेम असतं ना. सगळेच जण टीकाकार काही दुसऱ्या पक्षातले नसतात ना, नाही का. प्रेम असणारी माणसं असू शकतात, पण जे डोळेसपणे बघतात. त्या सरकारला माझं सांगणं आहे की पाण्याचं नियोजन अत्यंत गरजेचं आहे, कारण एल निनो आणि टोटली ज्याला म्हणतो आपण हॅफॅझर्ड, अनइवन वेदर पॅटर्न्स, क्लायमॅटिक कंडिशन्स वगैरे, यामुळे शाश्वती पावसाची ह्यापुढे धरून गृहीत धरणं, निसर्गाला गृहीत धरणं हे आपल्याला भारी पडणार आहे. त्यामुळे पहिलं सगळ्यात, म्हणजे अध्यात्मामध्ये तर म्हटलेलं आहे कि कोई भी बच्चा माँ बाप के सिवा जिंदा रह सकता है, लेकिन पानी के सिवा नहीं. हे अध्यात्मामध्ये म्हटलेलं आहे. इतकं त्या पाण्याला आपण पवित्र मानतो, म्हणजे मानायला हवं.
आणि आता निदान आता तरी हे करा की आपले नदी नाले सगळे गलिच्छ नुसत्या गोष्टींनी भरलेले. ते मध्ये इंद्रायणी नदी आळंदीची, त्याचा मी न्यूजमध्ये बघितलं, पेपरात वाचलं, बघवत नाही ते दृश्य. काय ही इंद्रायणीची अवस्था. अशा सर्व नद्यांची जरा तिथे लक्ष द्यायला हवंय. निवडणुकींच्या आधी, परत एकदा सांगतो, निवडणुकांच्या आधी राजकारण प्रत्येक देशामध्ये असतं, पण हे काय, हे थोडंसं इथे लक्ष द्यायला हवंय. अहो सांगू का तुम्हाला की इथे जर लक्ष दिलत ना, खरं तर माझं तर असं म्हणणं आहे की जो चांगलं काम करतो त्याला जनतेकडे जाऊन मत मागायची वेळच येता कामा नये, किंवा इतर त्याला पैसे चालणं आणि काय अमुक पार्ट्या देणं, चांगल्या साड्या देणं, ही सगळी आमिष त्याला द्यायला लागताच कामा नाहीत. तो भारत, तो आदर्श भारत, तो आदर्श देश, याची निदान आमची पिढी, आमच्या आधीची पिढी तरी स्वप्न बघते. परत सांगतो, कोणावर याकस नाही, राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही माझा, अजिबात नाही. पण हीट प्रचंड वाढतीये, पाण्याचं बाष्पीभवन झपाट्याने होत आहे, AI रिलेटेड डेटा सेंटर्स राक्षसी पद्धतीने पाणी पितायत आणि अजून पिणार आहेत. या सगळ्याची कुठेतरी जाण ठेवली पाहिजे. आणि ज्या गोष्टी प्रखर उन्हाळ्यात, आता मागच्या वेळेला जून एंड पर्यंत उन्हाळा होता, असह्य ह्युमिडिटी. चायनाने आता 100 कोटी वृक्ष लागवड केली डेझर्टमध्ये, वाळवंटामध्ये. मी परत सांगतोय, 100 कोटी वृक्ष लागवड केली. कागदोपत्री नाही बर का, हा कागदोपत्री नाही, जी झाडं तुम्ही जाऊन मोजू शकता. हे आपल्याकडे अतिशय मोठ्या प्रमाणावर सुरू व्हायला हवंय. झाडं हवी आहेत लोकांना. आज हीटमध्ये काम करताना आणि सीझन शिफ्ट होत आहेत, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून हे 4 आता दिवसेंदिवस प्रखर उन्हाळ्याचे पकडले पाहिजेत. आणि ऑक्टोबर हीट तर आपल्याला लाभलेलीच आहे. म्हणून 5 महिने हे मिनिमम मी सांगतोय. मध्ये मध्ये गरम होतं ते वेगळंच, थंडीत सुद्धा यावेळेला काही वेळेला प्रचंड गरम होत होतं. या सगळ्याचं भान कुठेतरी ठेवायला हवंय. पाण्याचं संरक्षण, संवर्धन, संगोपन आणि वृक्ष लागवड, आणि त्याचबरोबरीने डेटा सेंटरच्या बाबतीत काय करता येईल, गुंतवणूक आणा ना, भरपूर आणा, गरज आहे त्याची. पण त्याचबरोबरीने त्याने काय काय ऱ्हास होणार आहे, या सगळ्याचा विचार सगळ्यांनी करावा, महत्वाच्या खुर्च्यांवर बसलेल्यानी. एवढीच विनंती आहे. परत एकदा आहे, मी सरकारच्या वर प्रेम करणारा आहे, आशेवर जगणार आहे. हा काही गुन्हा तर नाही ना या देशात. बस एवढंच समजून घ्यावं. धन्यवाद.